आज वर्षा खूपच आनंदात होती. त्याला कारणही तसंच होतं. त्यांच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस होता. सकाळीच उठून प्रतापने वर्षाला हॅपी ॲनिव्हर्सरी डार्लिंग म्हणून विश केलं. तिनेही त्याला मिठी मारत सेम टू यू म्हटलं. त्याला लवकर आज निघायचं होतं. ऑफिसचं काम आणि महत्त्वाची मीटिंग होती. वर्षाने त्याला लवकरच यायला सांगितलं. तिला बाय करून तो निघाला. वाटेतच त्याची गाडी बंद पडली. अशी कशी बंद पडली अचानक ही गाडी? त्याला खूप चीड येत होती. उशीर होत होता. त्याने मदनला कॉल केला. दोघांचा एकच मार्ग होता. त्याने प्रतापला लिफ्ट दिल्यामुळे तो ऑफिसला वेळेत पोहोचला. आज सकाळच्या प्रॉब्लेममुळे तो वैतागलेला होता. तरीही तो आज त्याला वर्षाला बाहेर घेऊन जायचं होतं. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस हे निमित्त होतं आणि आईही घरी नव्हत्या. वर्षाला आज खूप छान वाटत होतं. तिचा आनंद ओसंडून वाहत होता. प्रतापसारखा तिच्यावर जीव ओवाळून टाकणारा, तिच्यावर खूप प्रेम करणारा नवरा मिळाला म्हणून खूप खुश होती. त्यांच्या लग्नाला बघता बघता 2 वर्ष कशी गेली तिला कळलं देखील नाही. ती याचाच विचार करत होती. ती त्यांचे फोटो पाहत बेडवर बसली होती. ती एकटक मग्न होती फोटो पाहण्यात. प्रतापचा फोटो तिने छातीशी धरला आणि मनातच म्हणाली, तू फक्त माझा आहेस म्हणून तुला मी मिळवलं आणि आज तुझ्यासोबत आहे. तेवढ्या तिच्या जवळून कुणीतरी गेल्याचं तिला जाणवलं. दुपार होती. जोराचा वारा सुटला. खिडक्या आणि दरवाजे देखील जोरात आदळले. इतका आवाज झाला की तिने कानाला हात लावला. कोण असेल? मला असं का वाटलं कुणीतरी इथून गेलं. तिने इकडे तिकडे उठून सगळीकडे बघितलं. कुणीच नव्हतं. ती खूप घाबरली होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणातच गायब झाला. सगळं घर बघितलं पण कुणीच नव्हतं. ती एकटीच होती. तिने खाली खिडकीतून बघितलं तर वॉचमन काका बसले होते. रामू बागेत झाडांना पाणी घालत होता. चला, मला काहीतरी भास झाला असेल म्हणून तिने तो विषय सोडून दिला आणि परत ती फोटो पाहू लागली. आजच्या तयारीसाठी साडी आणि दागिने काढून ठेवले. सर्वच तयारी तिने केली आणि ती आता प्रताप येण्याची वाट बघत होती. प्रताप ऑफिसचं काम आणि मीटिंग संपवून लवकर घरी जायला निघतो. आज त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. पण आज लग्नाचा वाढदिवस असल्याने त्याला वर्षाची आठवण आली आणि तो मोबाईलमध्येच फोटो पाहू लागला. वर्षा होतीच तशी, त्याला वेड लावणारी. तिच्या प्रेमात तो वेडा झाला होता. त्याचं खूप प्रेम होतं तिच्यावर. तिच्या सौंदर्याने तर त्याच्या मनात भुरळ घातली होती. तो तिचाच विचार करत होता. तेवढ्यात त्याला फोन आला. वर्षा बोलत होती. तिने झालेला प्रकार त्याला सांगितला. मनातून ती खूप घाबरली होती. प्रताप, लवकर घरी या ना आज. माहीत नाही पण आज भीती वाटत आहे. कसली भीती? अरे डार्लिंग, झालंय माझं काम, मी लगेच निघतोय, बाय. प्रताप घरी जाताना वर्षासाठी साडी, तिच्यासाठी एक छानसं गिफ्ट आणि गुलाबाचे फुले आणि तिच्यासाठी गजरा घेतला. त्याने हे सगळं गाडीत पाठीमागे ठेवलं आणि तो निघाला. हे तिच्यासाठी सरप्राईज असणार होतं. तो आज खूप मस्त आणि रोमॅन्टिक मूडमध्ये होता. त्याने रोमॅन्टिक गाणी लावून तो गाडी चालवू लागला. संध्याकाळचे 6 वाजले होते. तो गाडी चालवत होता. तेवढ्यात त्याच्या डोळ्याला क्षणभर अंधारून आलं आणि कुणीतरी त्याच्या गाडीच्या समोर आलं. असं त्याला झालं. त्याने लगेच जोरात जागेवरच ब्रेक दाबला. तर एक काळी आकृती अस्पष्ट परंतु पळताना दिसली. नक्की हे काय होतं? तो खूप घाबरला. त्याने 5 मिनिटं गाडी थांबवली आणि आजूबाजूला बघितलं. कुणीही नव्हतं आणि तो घटाघट पाणी पिऊन थोडी फास्ट गाडी चालवत घरी निघाला. तो घरी आला दमला होता. येऊन हॉलमध्ये टेकला आणि वर्षाला आवाज दिला. त्याच्या चेहऱ्यावरून तिने विचारले, काय झालं? असं धापा का टाकतोय आणि घाबरल्यासारखे दिसताय? प्रताप काहीच बोलत नाही. काही नाही ग, तू चहा दे मला आणि तयारी कर, आपल्याला बाहेर जायचंय. वर्षा किचनमध्ये जाते. प्रतापने आणलेली साडी, फुले, गजरा आणि गिफ्ट तो त्याच्या बेडरूममध्ये ठेवून येतो. तिला सरप्राईज द्यावं म्हणून तो जागेवर येऊन बसतो. तो विचार करत होता, मी तर गाडी नीट चालवत होतो, मग पुढे कोणीतरी आल्यासारखं का झालं? जाऊ दे, सोड, मला भास झाला असेल. आधी आजचा दिवस छान सेलिब्रेट करू दे. वर्षा आली. तिने त्याला चहा दिला. ती त्याच्या जवळ येते. तेवढ्यात इतका जोराचा वारा सुटतो की त्यांच्या फोटो फ्रेम तुटून खाली धाडकन कोसळते. अक्षरशः फोटो फ्रेमचा चुराडा होतो. दोघेही खूप घाबरतात. प्रतापला कळत नव्हतं असं का होत आहे आज. वर्षा तर खूप घाबरली. प्रताप घाबरलेला होता. पण वर्षा पुढे काहीच नाही असं दाखवतं. वर्षा बोलते, आज ना खरंच मला खूप भीती वाटते आणि आत्ता ही फ्रेम अशी. ये वेडाबाई, असं काही नाही. चल, आपला आज खूप महत्त्वाचा दिवस आहे की नाही? मग बाहेर जायचंय आपल्याला.
डिनरसाठी. आणि हो, तयारी कर लवकर. आणि तुझ्यासाठी बेडरूममध्ये एक सरप्राईज आहे. तिला खूप आनंद झाला. तिची पावले लगेच बेडरूमच्या दिशेने गेली. प्रताप हॉलमध्ये चहा घेत होता. तिला प्रतापने नक्की आपल्यासाठी काय आणले हे पाहण्यासाठी ती खूप उत्सुक असते. ती दार उघडते तशी परत काळी आकृती तिला सरकन जाताना दिसते. ती दारातच असते. प्रचंड घाबरते. तिला कसं तरी होत चक्कर येते. ती प्रतापला आवाज देते. प्रताप तिचा आवाज ऐकून लगेच बेडरूमकडे धावत येतो. तो तिथे जातो. बघतो तर काय, दारातच वर्षा पडलेली असते. आतमध्ये त्याचं लक्ष जातं. त्याला ते दृश्य पाहून आश्चर्याचा धक्काच बसतो. मी वर्षासाठी आणलेलं सरप्राईज असं कसं झालं त्याला कळत नाही. 10 मिनिटांनी लगेच वर्षा ते बघायला आली. मग तिच्या आधीचे असं कुणी केलं असेल? कोण आलं असेल? त्याने आणलेली साडी बॉक्समधून काढून अस्ताव्यस्त अवस्थेत कापलेली बेडच्या खाली पडलेली दिसते. गुलाबाचे फूल तर पाकळ्याच करून फेकून दिले होतं. गजराही चुरगळलेला होता. काचेचं गिफ्ट तर फुटलेलंच तसंच बॉक्समध्ये होतं. हे सगळं बघून प्रतापला डोकं फुटतंय असं वाटत होतं. डॉक्टर आले. त्यांनी वर्षाला तपासला आणि सांगितलं की या ठीक आहेत सध्या, पण घाबरल्यामुळे असं झालंय. थोडं BP लो झालं होतं. त्यांना पाणी भरपूर द्या. हे मेडिसिन लिहून दिली ती व्यवस्थित घ्या आणि त्यांची काळजी घ्या. बाकी काळजी करण्यासारखं काही नाही. होतील त्या उद्यापर्यंत ठीक, असं सगळं सांगून डॉक्टर निघून गेले. प्रताप तिच्याजवळ बसून होता. त्याने तिला लिंबू सरबत दिलं. तिने ते घेतलं आणि झोपली. ती झोपलेली होती, पण झोपेतच काहीतरी बडबडत होती. ती परत आली आहे प्रताप. ती सोडणार नाही आपल्याला. तो त्रास निघून गेल्यासारखा तिथेच बसून होता. विचारात गुंतला. इकडे हे सगळं कुणी केलं? मांजर तर नाही ना आलं? आणि बाहेरची नोकर माणसं तर कुणीच विचारल्याशिवाय आत देत नाही. सकाळपासून झालेल्या 2 घटना, वर्षाचं घाबरून प्रतापला कॉल करणं, आता हे सरप्राईज आणि वर्षाला अचानकपणे असं होणं. नेमकं हे का होत आहे? घर तसं नवीन आहे, मग हे असं का होत आहे? पण नक्कीच इथे अमानवी काहीतरी आहे, एवढं तरी नक्की आहे. लग्नाचा वाढदिवस त्याला, वर्षाला अजून एक सरप्राईज, तिला बाहेर नेऊन तिच्यासोबत वेळ घालवून द्यायचं होतं. परंतु हे असं झालं. या सगळ्यापेक्षा तिची प्रकृती ठीक असणं गरजेचं आहे. त्याला तिची काळजी वाटत होती, पण त्याचबरोबर तिच्या एका वाक्याने त्याला भीती वाटू लागली. ती परत आली आहे हे वाक्य ऐकून घाबरला तर होता. त्याने कसं तरी किचनमध्ये जाऊन वर्षासाठी खिचडी केली आणि तिला खाऊ घातलं. औषधं दिले. तिला झोप लागली. हे सगळं झालेला प्रकार विसरण्यासाठी तो खाली जाऊन बसतो. त्याने 1-2 विस्कीचे पेग घेतले. तिथेच लोळत पडला आणि TV चालू केला. अचानक लाईट गेले. सर्वत्र अंधार पसरला. तो मोबाईल शोधू लागला. टॉर्च लावण्यासाठी, तर तोही मिळेना. तो तशाच अवस्थेत बसून होता. बाहेर मिट्ट काळोख होता. रातकिड्यांचा किरकिर आवाज येत होता. मधून सोसाट्याचा वारा सुटला होता. एकदम पाऊस कोसळतो असं वातावरण तयार झालं. दार आपटलं गेलं जोराने. त्याचं लक्ष खिडकीच्या बाहेर गेलं. झाडावर एक काळीकुट्ट आकृती त्याला दिसली. तो खूपच घाबरला. तिचे डोळे लाल बुंद जणू आग कोकत होते. ती नजर रोखून त्याच्याकडे पाहत होती. खूप विचित्र दिसत होती. तो जागेवरून उठणार तेवढ्यात लाईट आली. तो आता हिंमत करून खिडकीजवळ गेला. त्या झाडावर कुणीच नव्हतं. आपल्याला भास तर नाही होत ना? हे काय होतंय? सगळं अनकलीने होतंय. प्रताप बेडरूममध्ये निघाला तर वर्षा एकटक शून्यात नजर हरवून बसल्यासारखी त्या झाडाकडे खिडकीतून बघत होती. तो तिच्या जवळ गेला तसं ती त्याच्याजवळ भडकली. रागाने बघू लागली. डोळे मोठे करून आणि काही काळाच्या आत तिने त्याला ढकलून दिलं. तिचा आवाजच बदलला होता. अवतार पण. ती वर्षा नाहीच हे प्रतापला समजलं होतं. तो भिंतीवर आदळला. ती क्रूरपणे हसत होती, मोठ्या मोठ्याने. तिचे दात खूप विचित्र दिसत होते. तिचे हे विचित्र रूप पाहून प्रताप अजूनच घाबरला. त्याच्या डोक्याला लागलं. रक्त येऊ लागलं. तशी ती अजून क्रूरपणे हसत होती त्याच्यावर. प्रताप उठून परत वर्षाकडे गेला. ए वर्षा, काय झाले तुला? असं का करत आहेस? तू शांत हो बरं आधी. त्याने तिला हात लावताच ती अजून चवताळली. तिने त्याची मानस धरली. पकड इतकी जोरात होती की त्याचा आवाजच निघत नव्हता. घशाला कोरड पडली. तो स्वतःची सुटका करून घेण्यासाठी धडपडत होता, पण त्याची मानस रक्ताळलेल्या नखांनी आवळली गेली होती. ती रागाने त्याच्याकडे बघत त्याचा श्वासही कोंडत होता. परंतु तेच क्रूरपणे हसत, तुला सोडणार नाही मी. फक्त तू माझा तावडी सापडू दे. तुला सोडणार नाही मी. तिची ताकद खूप वाढली होती. तरी प्रतापने सारी शक्ती एकवटून तिला जोरात मारलं. वर्षा, काय चाललंय तुझं? तशी ती काळी आकृती क्षणार्धात बाहेर आवाज करत गेली. काहीतरी बरळत असलेली
प्रतापला गळा आवळून ठेवलेली वर्षा शांत झाली. त्याची सुटका झाली तसा तो मोठ्याने श्वास घेऊ लागला. खूपच घाबरलेला. हे काय चालले काहीच कळत नव्हतं. वर्षा भानावर आली तशी तिने प्रतापकडे बघितलं. हे काय प्रताप, एवढं काय झालं घाबरायला? आणि एवढा धाप्पा टाकायला कुठे गेला होतात का? त्याला काय बोलावं तिला समजत नव्हतं. जे काही होतंय ते वर्षाला काही समजत नव्हतं. ती लगेच नॉर्मल होऊन जायची, पण तिच्यात नक्की कुणीतरी आहे. वर्षाने प्रतापला पाणी दिले. त्याने काही मिनिटांत ते सगळं पाणी संपवलं. तो तिथेच बसून होता. तिचं लक्ष त्याला लागलेल्या डोक्याच्या जखमेवर गेलं. हे काय प्रताप, कधी झालं? आला तेव्हा तर नव्हता ना? मग कधी झालं? मला असंच भिंत लागली? लक्ष नव्हतं माझं, प्रताप म्हणाला. तुम्ही पण ना, स्वतःकडे लक्ष देत नाही. मी त्याला जखमेवर पट्टी करून देते. त्याच वर्षावर खूप प्रेम होतं आणि तिचंही. दोघेही एकमेकांना सोडून राहू शकत नव्हते. पण आज अशा घटनांमुळे प्रताप खूप घाबरला होता. तशाच अवस्थेत तो झोपून होता. रात्री कधी झोप लागली कळलं नाही. पक्ष्यांच्या आवाजाने त्याला एकदम जाग आली. वर्षाला उठल्यावर कालच्या तब्येतीमुळे आज फ्रेश वाटत होतं. ती लवकर किचनमध्ये जाऊन टिफिन प्रतापसाठी चहा नाश्ता करत होती. तो खाली आल्यावर तिने त्याला टिफिन दिला. तिच्या बाबतीत काल जे झालं ते सगळं ती विसरली होती. फक्त तिला चक्कर आली. ती झोपून होती एवढंच त्याला तिच्या बोलण्यातून समजलं. तिने त्याला दिलेला नाश्ता संपवला. तो ऑफिसला निघाला तेव्हा त्याला नर्वस बघून ती, प्रताप सॉरी, माझ्यामुळे आपण बाहेर जाऊ नाही शकलो. इट्स ओके वर्षा, परत कधीतरी जाऊ. प्रतापला आज ऑफिसला जावं असं वाटत नव्हतं. काल पूर्ण दिवसभर बेकार गेला. अशा विचित्र घटनांनी तो हादरून गेला होता. त्याने आणलेलं सरप्राईज तो वर्षाला देऊ शकला नाही. त्याने बाहेर जायचं प्लॅनिंग केलेलं तेही कॅन्सल झालं आणि वर्षाच्या कालच्या विचित्र वागण्यामुळे प्रताप खूप परेशान झाला. तसाच तो ऑफिसला निघून गेला. त्यानंतर आज परत त्याला वर्षाचा दुपारीच फोन आला. तो खूपच घाबरला. त्याने गाडी काढली आणि घरी जायला निघाला. घरी नक्की काय झालं असेल? वर्षा ठीक तर असेल ना? त्याच्या मनात नाही ते विचार येत होते. वर्षाचा फोन आल्यावर तिचा भेदरलेला आवाज ऐकून तो लगेच फास्ट गाडी चालवत घरी पोहोचतो. तो धावतच घरात जातो. तो कुठेच त्याला दिसत नाही. तो आवाज येतो पण काही प्रतिसाद नाही. तो वरच्या खोलीत जातो तर क्षणभर तिला पाहून तो जागेवरच थांबतो. ती एकटं खिडकीच्या बाहेर पाहत होती. केस मोकळे सोडलेले. तिचा चेहरा खूप विचित्र दिसत होता. चेहरा पांढरट पडलेला, डोळ्याखाली काळे वन, डोळे विस्फारलेले, पेटत्या निखाऱ्यासारखे लालभडक, आणि नजर रोखून ती प्रतापकडे बघत होती. त्याला बघून ती खूप चवताळली. मोठ्या मोठ्याने श्वास घेऊ लागली. गुरगुर करायला लागली. अशा अवस्थेत वर्षाला पाहून तो खूप घाबरला. तो तिच्या जवळ जाऊन, वर्षा वर्षा, काय झाले तुला? अशी का करत आहेस? ती मोठमोठ्याने त्याच्याकडे बघून हसत होती. तुला सोडणार नाही मी. तुला आणि हिला मी बघूनच घेईन. परत ती हसत होती. मोठ्या मोठ्याने हसत होती. ओरडत होती. त्या खोलीमध्ये एक उग्र दर्प जाणू लागला. जळल्यासारखा वास येत होता. खोलीभर तो वास पसरला. त्याला त्या वासाने गरगरायला लागलं. जसं तो तिच्या जवळ जातो ती पेटून उठते, चवताळते. तिच्या धारदार नखाने त्याला ती ओरखडते मानेला. दोघांची झटापट होते. तिने मान धरतात प्रतापला आपली शक्ती एकवटतो आणि तो मोठ्याने ओरडत होता, सोड मला, सोड मला. मी काय केले तुझं? कोण आहेस तू? आमच्या जीवावर का उठलीस? माझ्या वर्षाला का त्रास देत आहेस? इतक्यात मला विसरलास तू? जवळजवळ 20 मिनिटे हा थरार चालू होता. वरती मोठमोठ्याने साहेबांचा आवाज ऐकून वॉचमन धावत आला आणि माळी रामूही आला. ते दोघे वरती दारात येतात नी आवाज देतात तशी वर्षा प्रतापला पटकन सोडून टाकते. लगेच काळी आकृती क्षणार्धात खिडकीतून बाहेर जाते. वर्षा भानावर येते, स्वतःला सावरते. प्रतापलाच विचारते, आपण इथे काय करतोय आणि मला हे काय झाले? प्रतापकडे कुठल्याच प्रश्नांची उत्तरे नव्हती. प्रतापला काय करावं कळेना. पण वॉचमन आणि रामूने हा सगळा प्रकार पाहिला आणि त्यांच्याही लक्षात आलं की हे सगळं अमानवी आहे. नक्कीच कुणीतरी वर्षा मॅडमना धरलंय. प्रतापने वर्षाला खाली आणलं आणि तिला झोपवलं. प्रताप बाहेर विचार करत बसला की यावर नक्कीच काहीतरी उपाय केला पाहिजे. पण कोण असेल आणि असं वर्षाला त्रास देतंय? त्याचं डोकं सुन्न झालं होतं. तेवढ्यात वॉचमन प्रतापकडे येतो. साहेब, काय झालंय? मगाशी जे काही झालं ना मॅडमच्या बाबतीत, त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे सर. हो, केलं पाहिजे, पण काय करायचं? मलाच मार्ग सापडत नाही आहे. वर्षाला अलीकडे असं काहीतरी विचित्र होतंय.
ती नसतेच ती, आणि तिला जे काही होतं आहे त्याची कल्पनासुद्धा नाही. पण या सगळ्यामुळे वर्षाला खूप त्रास होतो आहे. तिची तब्येत दिवसेंदिवस, तिची प्रकृती खराब होत आहे. डॉक्टरांना दाखवलं तर ते ठीक आहे म्हणतात, पण ती असं अचानक का वागायला लागली काही कळतच नाही. आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, त्या दिवशीपासून हे सगळं सुरू झालं. हे सगळं वॉचमनला सांगताना प्रतापला भरून आलं. प्रतापला असं पाहून वॉचमनने त्याला एक सांगितलं, साहेब, हे गावात मांत्रिक आहे, जरा दूर आहे आपल्यापासून, तो हे सगळं दूर करू शकतो. माझ्या वर्षाला यातून सोडवण्यासाठी मी काही करू शकतो. तू पैशाची काळजी करू नको. आपण त्यांना हवे असतील तेवढे पैसे देऊ, त्यांना येण्याचीही व्यवस्था करू. वॉचमन बोलतो, ठीक आहे साहेब. घरी गेलो की मी आजच त्यांना नंबर घरच्या डायरीत आहे बघतो. त्यांना त्वरित कॉल करून तुम्हाला उद्या कळवतो. पण तोपर्यंत वर्षा मॅडमची तुम्ही खूप काळजी घ्या. एवढं बोलून तो निघून गेला. वॉचमनच्या शब्दाने त्याची आशा पल्लवित झाली. त्याला मार्ग सापडला होता. त्याला त्याची वर्षा परत हवी होती. 10 दिवस होऊन जातात. वर्षा खूप विचित्र वागत असते, स्वतःलाही त्रास करून घेत असते. तिची तब्येत खूप खराब झाली होती. प्रतापला तिच्याकडे बघवतही नव्हतं. प्रताप ऑफिसला जात होता, त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. तो याविषयी कुणाशी बोलू शकत नव्हता. वॉचमॅनने मांत्रिकाला फोन केला. त्याने प्रत्यक्ष भेटायला यायला लावलं. तेव्हा वॉचमन आणि प्रताप त्या मांत्रिकाकडे जाऊन आले. प्रतापने वर्षाला काय होतंय, कसा त्रास होतोय, तिचं विचित्र वागणं आणि बोलणं सगळं त्याला सांगितलं. हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आलं. त्याने सांगितले की अमानवी शक्तीचा वावर आहे तिथे. ती शक्ती वर्षाला त्रास देत आहे. अतृप्त आत्मा तिला त्रास देत आहे. जोपर्यंत त्या आत्म्याची अपूर्व इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो तिला सोडणार नाही, त्रास देत राहणार. प्रताप आणि वॉचमन हे ऐकून थक्क झाला. त्याचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नव्हता. असा प्रसंग कधी त्याच्या जीवनात आला नव्हता. पण त्याची वर्षा या सगळ्या सापडली होती. तिला होणारा त्रास आणि तिचे हाल त्याला बघवत नव्हते. म्हणून त्याने मांत्रिकाला उपाय करण्यास सांगितला आणि त्याच्या घरी यायला लावलं. त्याने होकार दिला. प्रतापच्या मनाला दिलासा मिळाला. वर्षा बरी होईल, पण हे सगळं काय आहे आणि तिलाच का ती वाईट शक्ती त्रास देत आहे हेच त्याला कळत नव्हतं. प्रताप आणि वॉचमन घरी आले. प्रतापचं टेन्शन थोडं कमी झाल्यासारखं वाटू लागलं. त्याला एक आशेचा किरण दिसत होता. वर्ष लवकर बरी होईल असा विचार करत तो घरात आला. मांत्रिक 10 दिवसांनी येणार होता. तोपर्यंत तिची काळजी घ्यायला लागणार होती. प्रताप आत बेडरूममध्ये आला तशी झोपलेली वर्ष त्याला पाहून जागी झाली आणि त्याच्याकडे रागाने बघू लागली. ती खूपच चवताळली होती. तिला प्रताप बाहेर गेला होता आपल्याला इथून घालवण्यासाठी याची चाहूल लागली होती. ती रागाने मोठे डोळे करून नजर रोखून त्याच्याकडे बघत होती. तुला सोडणार नाही मी, बघून घेईन. तू मला इथून घालवायला बघतोय ना, पण नाही सोडणार मी तुला. प्रतापला मांत्रिकाने दिलेला अंगारा त्याने तिच्यावरती थोडा भिरभिरला तशी ती एकदम शांत झाली. तिचा आवाज बंद झाला. वर्षा तशी भानावर आली. 10 दिवस वर्षाला खूप त्रास होत होता. ती रोज असंच विचित्र वागायची, मोठ्याने हसायची. तिचं हे रूप आणि भयानक वागणं पाहून प्रताप घाबरला होता. 8 दिवस गेले. तो आत्मा वर्षाला खूप त्रास देत होता. तिचे खूप हाल होत होते. ती झोपेतही बाहेर उठून जायची. झोपेत काहीतरी बडबड करायची. प्रतापवर धावून जायची. राहिले फक्त मांत्रिक यायला 2 दिवस. प्रताप ऑफिसला जाऊ शकत नव्हता. तो चिंतेत होता. मांत्रिक येईपर्यंत त्याला खूप भयानक गोष्टींचा सामना करावा लागतो याची भीती वाटत होती. काय होईल याचा विचार करून भीतीने त्याचा थरकाप उडाला होता. वर्षाला मांत्रिकाने दिलेला अंगारा शिंपडल्यामुळे ती शांत झाली होती. प्रतापही विचार करत तिथेच पडून होता. त्याला असं समोर पाहून वर्षा त्याच्याजवळ आली. तोही तिच्याजवळ आला. त्याला अंगाऱ्यामुळे वर्षामध्ये फरक पडला असं जाणवत होतं. तिच्यात थोडी सुधारणा झाली असं त्याला वाटत होतं. त्यानेही तिला आपल्या मिठीत घेतले. इतक्या दिवसातून त्याला त्याची वर्षा परत मिळाली होती. तेवढ्या सोसाट्याचा बाहेर वारा सुटला. थंड वाऱ्याचा झोत खिडकीतून आत आला आणि खिडकी जोरात वाजली. दारही खूप जोरात आदळलं. दोघेही खूप दचकले. प्रताप तर खूप घाबरला. त्याला त्या शक्तीचा वावर आपल्या आसपास आहे असं जाणवत होतं. वर्षाने त्याला परत आपल्याजवळ घेतलं आणि सांगितलं की मी जेवण बनवते, आपण दोघे मिळून मस्त जेवण करू. तो आपलं ऑफिसचं काम करू लागला. तिचा स्वयंपाक झाला. दोघांनी छान जेवण केलं. जेवण झाल्यावरती तब्येत बरी नसल्यामुळे हाली लवकर झोपून जात होती. त्याला मात्र झोपच लागत नव्हती. तो त्याचं काम करत बसला होता. त्याला बेडरूममध्ये कुणीतरी असल्यासारखं जाणवत होतं.
त्याने वर्षाकडे पाहिलं तर ती शांतपणे झोपली होती. त्याला अस्वस्थ वाटत होतं. त्याने थोडी खिडकी उघडली. मस्त गार वारा सुटला होता. थंडगार वाऱ्याचा झुळूक अंगाला स्पर्श करून जात होता. मध्ये झाडांची पाने सळसळत होती. त्या अंधारात ते समोरचं झाड खूपच भयानक दिसत होतं. झाडाभोवती घुबड गिरट्या घालत होती. जाडकिड्यांचा किरकिर असा आवाजाने रात्रीची शांतता अभंग पावत होती. तो जागेवर येऊन त्याचं काम करू लागला. परत जोराचा वारा आला आणि एक काळी आकृती पटकन आत आली. तिने वर्षाच्या शरीरामध्ये प्रवेश मिळवला. लगेच काही मिनिटांसाठी लाईट गेले. प्रताप खूप घाबरला. झोपलेली वर्षा जागीच झाली दचकून. काहीतरी बोलायला लागली. ती खूप बदलली क्षणातच. तिचे हावभाव लगेच बदलले. प्रतापने तिला काय झालं वर्षा असं विचारलं. ती अजूनच रागाने त्याच्याकडे बघू लागली. तिने त्याला जोरात लोटून दिलं. तसा प्रताप बेडजवळ खाली जाऊन पडला. त्याला उठता येत नव्हतं. मुकामार लागला होता. कसाबसा तो बेडचा आधार घेऊन उठला आणि मांत्रिकाने दिलेला अंगारा शोधत होता. इकडे ती भिंतीवर डोके आपटून घेत होती. हातही भिंतीवर आपटत होती. वर्षाला असं काहीतरी करताना पाहून प्रतापला रडायला येत होतं. तो तिला थांबवत होता, पण ती त्रासच करून घेत होती. तिला पकडताना त्याची शक्ती कमी पडत होती. तो तिच्याजवळ जायचा तशी ती अजून मोठमोठ्याने हसत होती. तुला तर खूप त्रास द्यायचा आहे. मी तुम्हाला सोडणार नाही. तेवढ्यात प्रताप देवाजवळ जाऊन पटकन अंगारा तिच्यावर शिंपडतो दुरूनच. तशी ती तडफडू लागते. वर्षा शांत होते. तिला दम लागलेला असतो. त्या आत्म्याने तिच्या शरीराला खूप त्रास आणि इजा पोहोचवलेली असते. बिचारी वर्षा खूप वैतागली होती. तिला काय होतंय कळत नव्हतं. तिचं डोकं जड पडल्यासारखं तिला वाटत होतं. त्याने तिला पाणी दिलं आणि तिला झोपवलं. तशी ती शांतपणे झोपली. उद्या मांत्रिक सकाळी येणार होते. सगळी तयारी झालेली होती. आज अमावस्येची रात्री असल्याने त्यांना काम पूर्ण करता येणार होतं. वॉचमॅन त्यांना घेऊन येणार होता. वर्षाला अजून त्रास होत होता. मांत्रिक आपल्या शिष्यांसह प्रतापच्या घरी आले. घरात शिरल्या त्यांना नकारात्मक शक्तीचा वावर असल्याची जाणीव झाली. वर्षाला याची चाहूल लागली. तिने स्वतःला आत खोलीत कोंडून घेतले होते. खूप विचित्रपणे आतून हसण्याचे आवाज येत होते. प्रताप दार वाजवत होता. ती उघडत नव्हती. बडबड करत होती. मांत्रिकाला रामूने पाणी वगैरे दिले. ते तेथेच बसले होते. कसेबसे वॉचमनच्या मदतीने त्याने दार उघडलं. मांत्रिकाने वर्षाला खाली आणायला लावलं. त्याने आधीच प्रताप आणि वॉचमनला हाताला बांधायला सुरक्षा रक्षक म्हणून एक हातात बांधायला दोरा दिला. रामूलाही दिला. सगळ्यांना चंदनाचा टिळा लावला. त्यांनी पूजेचं सामान वगैरे सगळी तयारी करून आले होते. मांत्रिकाने धुपाची वडी पेटवली. त्या वासाने वातावरण प्रसन्न झाल्यासारखं वाटत होतं. प्रताप आणि वॉचमनने वर्षाला खाली आणलं. मांत्रिकाने तिच्याकडे एक नजर टाकली तशी ती चवताळली. सोडा मला, सोडा म्हणते ना, सोडा मला, असं तिचं चालू होतं. जोरजोरात ओरडत होती. धुपाच्या वासाने तिला कसं तरी होऊ लागलं. ती अजून चवताळली. रागाने प्रतापकडे नजर रोखून बघत होती. मांत्रिकाने आधीच त्या जागेत कुंकवाचं रिंगण तयार केलं होतं. तिथे सर्वांना बसायला सांगितलं. सगळे बघत होते. वर्षाचं बडबड करणं रागाने मांत्रिकाकडे बघू लागले. मांत्रिकाने तिला अंगारा लावताच ती शांत होऊ लागली. तिचं गुरगुरणं चालूच होतं. सगळ्यांना आता जाणीव झाली होती की ही भयानक शक्ती आहे. तिचं मोठ्याने ओरडणं चालूच होतं. चवताळणं ती प्रतापवर धावून जाणार तिला मांत्रिकाने रोखलं. त्यांनी तिच्या अंगावर परत अंगारा फिरकावला तशी ती म्हणत होती, सोडणार नाही मी तुला. परत तेच क्रूरपणे हसणे. जोरजोरात हसत होती. मांत्रिकाने तिच्या कपाळावर अंगारा लावला. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रपठण करत पूजा सुरू केली. तशी ती अजून जोर करू लागली. मंत्रोच्चाराने तिचा त्रास होऊ लागला. त्यांनी पूजा सुरू केली. घरातलं वातावरण त्या मंत्रोच्चाराने भारावून गेलं. प्रसन्न वाटत होती. तिला मांत्रिकाने विचारलं, बोल, कोण आहेस तू? तशी ती हसायला लागली. त्यांनी पुन्हा विचारलं, कोण आहेस तू? का त्या निष्पाप स्त्रीला त्रास देत आहेस? आताच्या आता इथून निघून जा, मुक्त हो. तिच्या शरीरातून ती पुन्हा रागाने प्रतापकडे बघत होती. हसत होती. नाही जाणार मी. तुला सोडणार नाही असं त्याच्याकडे बघून बोलत होती. बोल, तू कोण आहेस? का या दोघांना त्रास देत आहेस? पूजामुळे आणि मंत्रोच्चारामुळे त्या आत्म्याची शक्ती क्षीण होत चालली. ती आता शांत झाली. घरातील वातावरण अचानक बदलू लागलं. ती आता बोलू लागली. सगळ्यांचं लक्ष तिच्याकडेच होतं. मांत्रिकाने पुन्हा विचारलं, बोल, नाही तर मी तोपर्यंत तुला त्रास देत राहणार. तिचा आवाज आला, मी सविता आहे. हा आवाज ऐकून प्रताप बेहोश व्हायचाच बाकी होता. त्याच्या अंगाचा थर कापत झाला. प्रताप बोलू लागला,
हे कसं शक्य आहे? मांत्रिकाने प्रतापला थांबायला सांगितलं. तिला पुढेही बोलायला लावलं. का आलीस यांच्या आयुष्यात यांना त्रास द्यायला? तिचा आवाज रडवेला झाला. मी यांना त्रास देत नाही. यांनीच माझं आयुष्य बर्बाद केलं आहे. मी आणि प्रताप आमचा आनंदी आणि सुखी संसार होता. आम्हाला 2 मुली आहेत. सगळं चांगलं चालू होतं. प्रतापचं माझ्यावर खूप प्रेम होतं. कशाचीही कमी नव्हती. म्हणतात ना, सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागतेच. तसंच झालं. प्रतापचं वागणंच बदललं. त्याने माझा शारीरिक आणि मानसिक छळ करायला सुरुवात केली. खूप त्रास द्यायचा. तरी मी हे सगळं माझ्या मुलींसाठी सहन करायचे. पण प्रताप असा का वागतो हेच कळत नव्हतं. त्याचं बाहेर राहणं वाढलं होतं. तो घरी येतच नव्हता. त्याला काही विचारायला गेलं तर तो खूप मारहाण करायचा. मुलींनाही जीव लावत नव्हता. त्यानेच एक दिवस सांगितलं की माझं एका बाईवर प्रेम आहे. ती खूप आवडते मला. मला आता तुझ्यासोबत राहायचं नाही. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पण तरीही 2 मुलींसाठी जगायचं ठरवलं. मी त्या दिवसापासून त्याला काही म्हणत नव्हते. तो घरी येतही नव्हता. त्या बाईसोबतच राहायचा. त्याने आम्हाला सोडून दिलं होतं. त्याचं वागणं खूपच बदललं होतं. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. ती त्याच्या मागे लागली होती. एक तर लग्न कर किंवा मला सोडून दे म्हटल्यावर हा खूपच चवताळला. त्याला माझा राग येऊ लागला. तो कधीही तिच्यासाठी दिवसभर फोनवर बोलायचा. हा तिच्या प्रेमाच्या जाळ्यात गुरफटून गेला होता. तिच्या सौंदर्यावरती भाळला होता. म्हणून तो हे असं त्रास द्यायचा मला. मी त्याला अडसर वाटू लागले होते. त्याने प्लॅनिंग करून मुलींना आणि सासूबाईंना गावी पाठवून देऊन मला त्या रात्री तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे म्हणून तो खूप छान बोलत होता. मला वाटलं हा प्रताप बदलला असेल. त्याला त्याची चूक कळली असेल. मीही त्याला विरोध केला नाही. त्याने मध्यरात्री मला रॉकेल ओतून पेटवून दिलं आणि तो तिथून पळून गेला. मला खूप वेदना झाल्या. खूप ओरडले. पण लोक येईपर्यंत सगळं संपलं होतं. तिचं हे बोलणं ऐकून मांत्रिकाला खूप वाईट वाटलं. प्रतापलाही हे सगळं ऐकून धक्का बसला. ही तर मेली होती, मग परत इथे कशी काय? मांत्रिक तिला विचारतो. प्रताप आणि वर्षाने गुन्हा केला आहे. तुझ्या बाबतीत जे काही झालं ते खूपच वाईट झालं. हे दोघे तुझे गुन्हेगार आहेत. त्याची शिक्षा तर दोघांनाही मिळणार. पोरी, तू मुक्त हो आता. किती दिवस इथेच थांबणार आहेस? तुझी काही इच्छा आहे? तू त्यांना का त्रास देत आहेस? प्रतापला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा तर मिळाली पाहिजे आणि त्याच्यासोबतच त्या बाईलाही. फक्त त्याने माझ्या 2 मुलींना सांभाळलं पाहिजे. त्याच्या जवळ ठेवलं पाहिजे. त्याने कधीच अंतर नाही दिलं पाहिजे. त्याने त्याच्या आईलाही सांभाळलं पाहिजे. मांत्रिक बोलतो. एवढं सगळं तुझी इच्छा पूर्ण केल्यावर तू वर्षाच्या शरीरातून मुक्त हो. ही तुझी जागा नाही आहे. तिच्या शरीराला त्रास देऊ नको. हो, फक्त माझ्या गुन्हेगारांना शिक्षा द्या आणि माझ्या मुलींना प्रतापने सांभाळलं पाहिजे. तरच मी इथून जाईल. नाहीतर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. मांत्रिक तिला शब्द देतो. त्यांना सविताची इच्छा समजली होती आणि तिला मुक्ती द्यायचं होतं. हे काम मांत्रिकाला आजच रात्रीच करायचं होतं. मांत्रिक त्या दिवशी प्रतापच्या घरीच थांबले होते. त्यांना त्या आत्म्याला मुक्त करायचं होतं. त्यासाठी रात्रीची वेळ ठरवली होती. वर्षाला त्यानंतर थोडा त्रास कमी झाला. ती थोडा वेळ झोपली होती. प्रतापने सगळं काय ऐकलं होतं. मांत्रिक प्रतापशी बोलत होता. प्रतापने त्याचा गुन्हा कबूल केला होता. आज संध्याकाळपर्यंत त्याने त्याच्या आईला गावाकडून बोलावून घेतलं. झालेला सगळा प्रकार त्याने आईला सांगितला. प्रतापच्या 2 मुलींना रात्रीपर्यंत आणायला सांगितलं. जशी जशी वेळ जवळ येत होती तसा वर्षाला त्रास जाणवत होता. मांत्रिकाने पूजेला लागणारे सर्व साहित्य मागून घेतलं. संध्याकाळची वेळ आणि नियोजन चालू होतं. वर्षा तिच्या एका खोलीत बसली होती. ती स्वतःला जास्त त्रास करून घेत होती. कुणालाही जवळ फिरकू देत नव्हती. प्रतापला बघितल्यावर तिच्या डोळ्यात सोडायची भावना स्पष्ट दिसत होती. रात्र झाली. प्रतापच्या 2 मुली आणि आई आल्या होत्या. वॉचमन आणि रामू देखील तिथे उपस्थित होते. मांत्रिकाने एक मोठा यज्ञ पेटवला. त्याच्या भोवती एक वर्तुळ काढण्यात आला. पूजेची तयारी करण्यात आली होती. सगळ्यांना आधीच कपाळाला अंगारा लावला आणि आजूबाजूला शिंपडण्यात आलं. सर्वांना सुरक्षेसाठी ताईत आधीच देण्यात आलं होतं. मांत्रिकाने वर्षाला घेऊन यायला लावला. ती आता खूपच पेटून उठली होती. जसं त्या खोलीकडे तिला आणत होते तशी ती किंचाळत होती. मोठ्याने ओरडत होती. सोडा मला, सोडा. मध्येच हसत होती. तिचा अवतार पाहून सगळेच भीतीने थर कापायला लागले. ती मांत्रिकाला पाहताच अजून मोठमोठ्याने ओरडत होती. रात्रीची भयान शांतता तिच्या त्या आवाजाने भंग पावली. आज अमावस्या असल्याने तिचा जोर वाढला होता. बाहेर पूर्ण काळोख होता.
त्या दिवशी काहीतरी होणार असंच त्यांना वाटत होतं. मांत्रिकाने सांगितलेल्या जागेवर सगळे जीव मुठीत धरून बसले होते. नेहमीपेक्षा आजूबाजूचं वातावरणच बदललं होतं. मांत्रिकाने वर्षाला जवळ बोलवलं तशी ती त्यांच्याकडे रागाने डोळे मोठे करून बघत होती. पाय आपटत होती. मध्येच हसत होती. ती खूप चवताळली होती. तेव्हा मांत्रिकाने यज्ञ पेटवून त्यांनी बाजूला काढलेल्या वर्तुळात वर्षाला बसवण्यात आलं. त्यांनी तिच्या अंगावर अंगारा टाकला तशी ती थोडी शांत झाली. पण प्रतापकडे अजूनही रागाने बघत होती. तिचा गुरगुरण्याचा मोठ्याने आवाज येत होता. पूजा सुरू केली होती. मांत्रिकाने वर्षाच्या शरीरात प्रवेश केलेल्या आत्म्याला बोलवलं. वर्षाच्या शरीरात सविताने प्रवेश मिळवला होता. मांत्रिकाने तिला यायचं आवाहन केलं. तसं आजूबाजूचं वातावरण बदलून गेलं. वर्षाचं पूर्ण शरीर बदलू लागलं. तिचा आवाज बदलला. घोगरा येऊ लागला. बेसूर आवाजात ती प्रतापला म्हणत होती, तुला मी सोडणार नाही. तुझ्या गुन्ह्यांची शिक्षा तुला देणारच. तिचे ते शरीर पाहून तोही घाबरला. ती आलेली होती तेव्हा खोलीत एक उग्र दर्प जळलेला वास येऊ लागला. शरीर पूर्ण जळलेलं, कातडी लोंबत असलेली, चेहरा विद्रूप आणि पूर्ण काळपट, त्वचा चिटकलेली. तिचे डोळे लाडभडक अग्नीच्या ज्वाळेसारखे आग ओकत होते. नजर रोखून ती प्रतापकडे बघत होती. खूप विचित्र हसत होती. तिचं ते भयान रूप पाहून सगळ्यांना चक्कर यायचीच बाकी होती. ती प्रतापला बोलत होती, अजूनही हा नालायक माणूस गप्पच आहे. याच्या तोंडून मला ऐकायचं आहे. तिला मांत्रिकाने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करू सांगितलं. मांत्रिक जोरजोरात मंत्रोच्चार करू लागले. प्रतापला बोलायला लावलं. त्याने त्याचा गुन्हा कबूल केला आणि मुलींना आजपासून मी सांभाळेल. शेवटपर्यंत त्यांची जबाबदारी मी घेईन. सविता, मला माफ कर. मी चुकलो. माझ्या गुन्ह्यांची मला शिक्षा मिळायला हवी. तो पश्चाताप करून रडत होता. तसेच आईही इथेच राहील यापुढे आमच्यासोबत, हेही सांगितलं. तिने मुलींना पाहिलं. प्रतापचे शब्द ऐकताच मांत्रिकाने सांगितलं, जा सविता, मुक्त हो. इथे राहू नको. तुझी जागा इथे नाही आता. तरच तुझ्या आत्म्याला शांती भेटेल. तेवढ्यात एक काळी आकृती किंचाळत आवाज करत खिडकीच्या बाहेर गेली. खिडकीच्या काचा फुटल्या. वातावरण आता शांत झालं होतं. तिच्या इच्छा पूर्ण होताच ते आसमंतात विलीन झाली. तशी वर्षाला चक्कर आली. ती तिथेच कोसळली. मांत्रिकाने तिच्यावर अंगारा शिंपडला. थोड्या वेळाने ती शुद्धीवर आली. तिला खूप मोकळं आणि छान वाटत होतं. प्रतापने स्वतःला पोलिसात जाऊन आपला गुन्हा कबूल केला आणि त्याला त्याची शिक्षा मिळाली. वर्षा आता दोन्ही मुलींचा आणि आईचा सांभाळ करू लागली. आजची कहाणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.